महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गुजरात महाराष्ट्र सीमेवर इंधन तस्करीला मोठा दणका। 1.55 कोटींची डिझेल, एलपीजी व वाहने जप्त। राज्य दक्षता पथकाची दहिवेल येथे धडक कारवाई। जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। मुख्य सूत्रधार रडारवर। गुजरात राज्यातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या डिझेल व एलपीजी गॅसच्या आंतरराज्यीय तस्करीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठा घाव घालत तब्बल 1,55,95,114 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। धुळे सुरत महामार्गावरील दहिवेल तालुका साक्री येथील धाब्यांच्या मागे सुरू असलेल्या अवैध साठ्यावर टाकलेल्या धडक छाप्यात ही मोठी कारवाई करण्यात आली। पथक प्रमुख चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। छाप्यात 17.420 मेट्रिक टन एलपीजी गॅससह टँकर, किंमत 55,67,000 रुपये, 35 केएल डिझेलसह टँकर किंमत 76,72,000 रुपये, एक बोलेरो पिकअप, एक आयशर ट्रक तसेच 130 व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। हा अवैध साठा जळगावच्या दिशेने नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलीस व पुरवठा विभागाकडून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत शिधा वाटप निरीक्षक अमोल बुर्टे, राजेश सोरते, राहुल इंगळे, पवन कुंभले, रवींद्र राठोड, दीपेंद्र परुळेकर, राजीव भेले, देवानंद थोरवे तसेच सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, पुरवठा निरीक्षक अधिकारी विशाल कांगणे, मंडळ अधिकारी सुनील साळुंखे व हेमंत लोंढे यांनी सहभाग घेतला। भविष्यातही अशा अवैध इंधन व गॅस तस्करींविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा चंद्रकांत डांगे यांनी दिला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी जितेंद्र गुरव, साक्री, दहिवेल। सर, आपण साक्री तालुक्यात मोठी कारवाई केलेली आहे, याच्यावर संदर्भात काय सांगणार बरं? राज्यस्तरीय पथकाचे प्रमुख माननीय श्री चंद्रकांत डांगे साहेब यांच्या ज्या इंटेलेक्च्युअल टीमला जी माहिती प्राप्त झाली त्या माहितीनुसार आम्ही दहिवेल तालुका साक्री जिल्हा धुळे इथं हॉटेल अन्नपूर्णाच्या जवळ आम्ही कारवाई केली। त्या कारवाईमध्ये आम्हाला 17.5 मेट्रिक टनचा एक गॅस कॅप्सूल सापडलेला आहे। दुसरं 35 केलचा टँकर सापडला आहे। त्याची अवैधरित्या गॅसची आणि डिझेलची चोरी त्या माध्यमातून होत होती। साधारणतः यामध्ये 1,50,00,000च्या आसपासचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई साक्री पोलीस स्टेशन इथं चालू आहे। सर, काही ताब्यात घेतल्यात का कोणी? हां, साधारणतः आमच्याकडं तीन गाड्या आमच्याकडं त्या ताब्यात घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक टेम्पो, एक आयसर आहे आणि बाकीचं टँकर आम्ही जप्त केलेलं आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।